वन्दितु सव्वसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि समयसार मधल्या शक्तींचं प्रकरण आमचं सुरू आहे। आत्म्यामध्ये अनंत शक्ती विद्यमान आहे आणि त्यातील काही शक्ती उदाहरणादाखल आचार्यांनी आम्हाला सांगितलेल्या आहे। त्याच्यामध्ये आम्ही काल जी शक्ती बघितली ती भावशक्ती बघितली। ही भावशक्ती कारकांमधली ही भावशक्ती आहे। पहिल्यांदाही आपण भावशक्ती, अभावशक्ती, भावशक्ती, अभावशक्ती या सगळ्या शक्ती बघितल्या, पण त्यापेक्षा ही भावशक्ती वेगळी आहे। कारण यामध्ये कारक हा जो आहे षटकारकांचा प्रकार, त्याच्या होणरूप परिणमन की ती क्रिया सतत होतच आहे। जसं काल आपण उदाहरण बघितलं होतं भावशक्तीसाठी या की हे जीव द्रव्य सतत होत आहे किंवा पुस्तक सतत होत आहे तो आहे, या रूपाने ती भावशक्ती ती क्रिया प्रति समय त्या द्रव्यामध्ये विद्यमान असते, होत आहे, या रूपाने ही आपण कारकांमधली क्रियेमधली भावशक्ती बघितलेली होती। आता आज आपल्याला बघायची आहे ती क्रिया शक्ती। एखादी प्रत्यक्षामध्ये क्रिया घडते, ती क्रिया का घडते? अनेक तऱ्हेने आपण क्रियेचं विश्लेषण करू शकतो। एखाद्याने आम्हाला प्रेरणा दिली म्हणून आमच्या जीवनात क्रिया घडली असं आपण कृतज्ञतेच्या भावनेतून बोलतो, पण आणि व्यवहारामध्ये ते गैर नाही। पण निश्चय काय आहे आम्हाला हेही समजायला पाहिजे। कारण निश्चय तर हे सांगणार आहे की तुझी क्रिया तुझ्याच षटकारक रूपाने स्वयं कार्यरूप होऊन परिणत होत आहे। तुझ्या क्रियेमध्ये परद्रव्याचा, परभावांचा यत्किंचित देखील रोल नाही। तुझा तूच सहा कारक रूपाने परिणत होऊन क्रिया करण्यासाठी समर्थ आहे। प्रति समय ज्या क्रिया घडतात आहे, या क्रिया घडत असताना स्वयं ते द्रव्य आपल्या उपादानगत योग्यतेने एक रूपतेला प्राप्त होऊन षटकारकांच्या क्रिया संपन्न करत आम्हाला परिपूर्ण रीतीने विद्यमान दिसते, अशी ही क्रिया शक्ती। अमृतचंद्र आचार्य लिहितात, कारकानुगत भवत्ता रूप भावमयी क्रिया शक्ती ही। रे आत्मन, तुझ्या न्यायक स्वभावाचं अवलंबन घेऊन स्वयं षटकारक रूप परिणमन करून निर्मल भावांना प्रगट करणारी क्रियाशक्ती तुझ्यात आहे। तू तुझा याचना विभाव परिणाम सोड, अयाचक बनून अनंत वैभवाचा स्वामी हो। षटकारक रूपाने प्रति समय परिणमन सुरूच आहे आणि हे परिणमन जेव्हा आम्ही आमच्या तिकाली आत्मद्रव्याचा अवलंबन घेतो, त्यावेळेला जी निर्मल पर्याय जीवनामध्ये प्रगट होते, ही जी काही क्रिया आहे ही माझ्यामध्येच झालेली आहे, माझ्या स्वभावाच्या अवलंबनाने झाली आहे, परनिरपेक्ष आहे आणि अशा तऱ्हेने मीच माझा विधाता आहे, मीच माझा ब्रह्मा आहे, अशा तऱ्हेची ही स्वतंत्र अशी क्रियाशक्ती। आज तागायत पर्यंत आम्ही कर्मांजवळ याचना केली, पराजवळ आम्ही याचना केली, कुणाजवळ तरी काहीतरी आम्ही मागितलं, परंतु मागणं हा आमचा स्वभावच नाही। कारण आमच्यात काहीही अपूर्णताच नाही। अपूर्णता नसल्यामुळे मला माझ्या स्वभावाची पूर्ती माझ्या मधूनच होणार आहे, हा अकाट्य विश्वास जीवनात जागृत झाला
की आपोआपच आमच्या निर्मल पर्यायींचा सिलसिला हा सुरू होतो आणि तो नॉन स्टॉप सुरूच राहणार आहे, अशी ही क्रियाशक्ती. स्वभावाच्या अवलंबनाने स्वयं सहा कारक रूपून, सहा कारक आहे कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान आणि अधिकरण. याच्यामध्ये षष्टीकारक घेतलं नाही, कारण जिथे आम्ही षष्टीचा व्यवहार करतो त्या ठिकाणी दोन द्रव्यांमधला तो संबंध असतो. जसं आम्ही म्हटलं राजवाडा, तर राजाचा आणि वाडा हा दोन शब्द आहे. राजा अलग आहे आणि वाडा अलग आहे. कोणत्याही तऱ्हेचा असा संबंध षटकारकामध्ये षष्टीचा जेव्हा लावतो तेव्हा दोन गोष्टी त्या ठिकाणी दिसतात आणि म्हणून षटकारकांमध्ये षष्टीकारक नाही आणि संबोधनाला तर कारकांमध्ये महत्व नाहीच आहे आणि म्हणून षटकारक हे स्वतंत्र रूपाने आपल्या क्रियेला दर्शविणारे असणार आहे. जसं आम्ही साधं उदाहरण घेतलं तर माती स्वयं कर्मरूप परिणत होत म्हणजे घट परिणत होत, मातीनेच, मातीसाठीच, मातीपासूनच, मातीच्याच आधाराने घट पर्याय तिथे निर्माण झाली. अशा तऱ्हेचं हे षटकारक स्वतःमध्ये म्हणजे कोणत्याही द्रव्यामध्ये अशा रीतीने अभेद रूपाचं एकरूपतेला धारण करत लावावं लागतं. आमची जर सम्यक दर्शन आम्ही पर्याय घेतली तर माझ्या सम्यक दर्शन पर्यायीचा हा आत्मा करता, सम्यक दर्शन पर्याय हे त्याचं कर्म, ही पर्याय माझ्या पासमा म्हणजे माझ्याने त्याचं साधन करण मीच आहे, ती माझ्यामध्येच संप्रदाय रूपाने म्हणजे माझ्यासाठीच उत्पन्न झालेली आहे. त्याचं अपादान म्हणजे कुठून उत्पन्न झाली तर ती आत्म्यापासून उत्पन्न झालेली आहे आणि त्याचं अधिकरण काय तर आत्माच त्याचं अधिकरण आहे. अशा रीतीने ही षटकारकांची व्यवस्था आम्ही बघणार असतो. म्हणून स्वतःच्या निर्मल पर्यायींना करण्याची क्रियावती शक्ती आत्म्यात आहे. परमात्मा होण्याची शक्ती स्वतःमध्ये आहे. स्व आत्म्यात असे अपूर्व वैराग्य चैतन्य निधान आहे की अनादिकालीन दीनता दूर होऊन अपूर्व असा आल्हाद जागृत होईल आमच्यामध्ये. हा जो काही मलिनतेचा भाव आहे, अनादिकालापासून याचना करण्याचा आमचा परिणाम आहे, कुणाजवळ तरी काहीतरी मागण्याची वृत्ती आमची आहे आणि आचार्य सांगतात तू तुझा स्वतः वैभवशाली आहे, याचना करणं सोडून दे आणि तुझ्यामध्ये एक अपूर्व आल्हाद तुझ्यामध्ये जागृत होईल. आपल्या स्वभावाचं अवलंबन घेऊन एका अवस्थेपासून दुसऱ्या अवस्था रूपाने परिणमणे ही क्रियाशक्ती आत्म्यात आहे. पहिली अवस्था होती मिथ्यात्वाची समजा, त्या अवस्थेला सोडून सम्यक दर्शन अवस्था त्याची प्राप्त झाली, ही त्याची क्रियाशक्ती. प्रथम आत्म्याचा स्वभाव काय आहे त्याचं चिंतन करून स्व आत्म्याची महिमा जाणून उल्हास उत्पन्न करून त्यांचं ग्रहण आणि धारणा केली पाहिजे. आम्हाला जर आमच्या स्वतःच्या निज पर्यायी स्वभाव रूपाने परिणमित व्हाव्या अशी जर आमची अपेक्षा असेल तर आमच्यासाठी मार्ग कोणता? आचार्यांनी आम्हाला मार्ग दाखविला की पहिल्यांदा तू आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून तुझं काय आहे आणि पराचं काय आहे याची सीमारेषा जीवनामध्ये आख. तू काय आहे, तू काय करू शकतो, तुझं सामर्थ्य काय, परद्रव्य तुझ्यापाशी कितपत राहू शकतं, त्याचं सामर्थ्य तुझ्यात मिसळण्याचं एकमेक व्हायचं आहे का, की ते तुझ्यापासून स्वतंत्र रीतीने वेगळंच आहे, याची तू जरूर चिंतनपूर्वक सीमारेषा मर्यादा ठरव आणि जे तुझं आहे त्याचा तू स्वीकार कर आणि जे पराचं आहे ते माझं नाही हे म्हणण्याचं धाडस धैर्य जीवनामध्ये दाखव. अशा तऱ्हेने बुद्धीच्या माध्यमातून आमची श्रद्धा ही मजबूत झालेली आहे.
भेद विज्ञानाच्या आधाराने श्रद्धेनी काय योग्य आणि काय अयोग्य याचा नेमका स्वीकार केलेला आहे. आत्म्याची महिमा काय या महिमेला त्यांनी जाणलं आणि स्वतःमध्ये एक अत्यंत आंतरिक पुलकन उत्पन्न झाली की हा मी आहे आणि हेच मला ग्रहण करायचं आहे, अशी त्याची ग्रहणाची धारणा बनली, पक्की झाली. आणि यथार्थ निर्णय करून प्रयत्न अंत निर्णय करून प्रयत्नपूर्वक अंतरोन्मुख करायला पाहिजे. 47 शक्ती आहे हे शब्द सांगता आले नाही तरी वाच्यभूत भाव आत्म्यात आहे आणि ते संवेदनेत येतात. आम्हाला नाव कदाचित पाठ राहणार नाही. 47 शक्ती कोणत्या म्हटलं तर कदाचित आम्हाला माहिती सांगता येणार नाही. पण त्या शक्तीचा जो वाच्यभूत आत्मा आहे किंवा त्या शक्तींचं जे स्वरूप आहे किंवा शक्ती कशा त्रिकाली रूपात एकवटून आत्म्यामध्ये स्थित आहे हे त्यांनी प्रत्यक्षात अनुभवानी जाणलेलं आहे. भलाई त्या शक्ती त्याला कथन करता येतील, कथन करता येणार पण नाही. पण कथन महत्वाचं नाही, अनुभव महत्वाचा आहे. अनुभवन हे पूर्ण शक्तींचं युगपत एका समयात सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली की त्याला झालेला आहे. अनेकांत हे सर्वज्ञ वितराग शासनाचे अमोघ असं लांछन आहे. अनेकांतानेच वस्तुतत्वाचं ज्ञान होतं. आतापर्यंत आम्ही बघितलं. आता मध्यंतरीच्या याच्यामध्ये 14 कलश अमृतचंद्राचार्यांनी दिलेले होते आणि 14 भंगांच्या माध्यमातून अनेकांताचं स्वरूप त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. एक अनेक अस्ति नास्ति तत् असत आणि अशा तऱ्हेने ह्या जोड्या घेऊन द्रव्य क्षेत्र काल भावाच्या अपेक्षेने अस्ति आणि नास्ति घटवून 14 भंगांनी आचार्यांनी अनेकांताची सिद्धी आमच्या जवळ करून सांगितलेली होती. वस्तूच्या अभेद स्वभावाकडे दृष्टी देऊन आत्मा स्वयं निर्मल पर्याय रूपाने परिणमित होतो. तेव्हा षटकारक स्वतःमध्येच आहे. प्रत्येक वेळेला आचार्यांनी एकच गोष्ट या ठिकाणी हायलाइट केलेली आहे. कोणती? की आमच्या त्रिकाली आत्मतत्वाचं आम्ही चिंतन करायला पाहिजे, त्याचं अवलंबन घ्यायला पाहिजे, त्याच्याकडे अंतरोन्मुख होऊन बघायला पाहिजे की आम्हाला जाणीव होईल की सगळं काही माझंच माझ्यामध्ये स्थित आहे. मला कुठूनही बाहेरून काहीही आणावं लागत नाही. माझ्यामध्ये परिपूर्णता आणण्याची व्यवस्था ही माझ्यामध्येच परिपूर्ण रीतीने विद्यमान आहे. म्हणून षटकारक स्वतःमध्येच आहे. कर्ता स्वयं, कर्म स्वयं, करण स्वयं, संप्रदान स्वयं, अपादान स्वयं आणि अधिकरण स्वयं आणि ध्रुव उपादान रूप आणि क्षणिक उपादान स्वभाव हाही आत्म्यामध्ये स्वयं विद्यमान आहे. आत्मा अरूपी असल्याने तो इंद्रियांनी प्रत्यक्ष नाही. आत्म्याला जर आम्हाला जाणायचं असेल तर सर्व इंद्रियांचे विषय आम्हाला बंद करावे लागतील. नेत्रांनी बघणं जेव्हा बंद होईल, घ्राणेंद्रियांनी वास घेणं, रसनेंद्रियांनी स्वाद चाखणं, स्पर्शनेंद्रियांनी स्पर्श करणं आणि कर्णेंद्रियाचा शब्दरूप विषय हा 5ही इंद्रियांचे विषय ज्या वेळेला बंद होतील, मनाचं चिंतन स्थूल रूपाने राहील आणि त्यालाही सूक्ष्म सूक्ष्म करत मन आत्मतत्वाशी एकाकार होईल. सूक्ष्म तत्वानी सूक्ष्म तत्वाला त्या ठिकाणी जाणलेलं आहे. असं जिथे एकाकार अभेद रूप होईल त्यावेळेला आत्मप्रतीती होणार आहे. जोपर्यंत आम्हाला इंद्रियांचे विषय सुखकर वाटतात, इंद्रियांच्या विषयांमध्ये आमची आसक्ती आहे, हे विषय मला वारंवार भोगायला मिळाले पाहिजे अशी पराधीनता जीवनात आहे, तोपर्यंत हा आत्मसन्मुख होऊ शकत नाही. आणि म्हणून आत्मा जर जाणायचा असेल तर आम्हाला इंद्रियांपासून विरक्तता,
इंद्रियांच्या विषयांपासून विरक्तता ही असणं गरजेचं आहे. म्हणून क्षणिक उपादान हे सगळं आत्मा अरूपी आहे, त्यामुळे तो इंद्रियांनी प्रत्यक्ष नाही. पण अतींद्रिय ज्ञानाने आत्मा स्वसंवेदन प्रत्यक्ष आहे. पण आत्म्याला जाणण्यासाठी आम्हाला आमच्या स्वसंवेदन ज्ञानाचा, स्वानुभूती मतिज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना आम्हाला आत्मप्रत्यक्ष ज्ञान होऊ शकणार आहे. किंवा श्रुतज्ञानावरण कर्माचा, स्वसंवेदन श्रुतज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना अशा तिने आम्हाला आत्म्याची अनुभूती येऊ शकणार आहे. म्हणजे आत्मा आम्ही जाणू ते आमच्या मतिश्रुत ज्ञानाच्या माध्यमातून जाणू. पण जेव्हा इंद्रियांच्या विषयांना आम्ही प्रधानता देणार नाही आणि आत्मविषयाशी निगडीत होऊ, त्यावेळेला मतिश्रुत ज्ञान जेव्हा अंतरोन्मुख होते तेव्हा त्याला अतींद्रियपणा आहे. आणि त्या मतिश्रुत ज्ञानाने स्वसंवेदन प्रत्यक्ष स्वयंचा तो अनुभव आहे. आत्म्या स्वयं प्रकाशमान विशद स्पष्ट स्वसंवेदनमय शक्ती आहे. म्हणून इंद्रियकारक निरपेक्ष प्रत्यक्ष स्पष्ट संवेदन आत्मा आम्हाला ज्ञात हो या मंगल कामनेसह ही क्रियाशक्ती ओम ह्रीम क्रियाशक्ती स्वरूपोहम, यानंतरची जी शक्ती येणार आहे ही कर्मशक्ती. कर्म काय आहे, कर्माची व्याख्या नेमकी काय आहे? कर्म ज्याला आम्ही म्हणतो की कर्त्याचं फल ज्याच्यावर पडतं त्याला कर्म असं म्हटलं जातं. म्हणजे मी परिणाम केला. क्रियापदाला जेव्हा कुणी केला हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा आम्हाला कर्ता मिळतो. कुणी भाव केले त्यावेळेला उत्तर आलं जीवानी भाव केले, म्हणून जीव त्याचा कर्ता झाला. जेव्हा काय केलं हा प्रश्न विचारला जाईल क्रियापदाला की काय केलं, त्यावेळेला जे उत्तर येईल ते वाक्यामधलं किंवा क्रियेमधलं कर्म म्हटलं जातं. आम्ही कर्म म्हणजे आमच्या डोळ्यासमोर फक्त द्रव्य कर्म किंवा भाव कर्म येतं, हे तर अनुषंगाने त्याला कर्म म्हटलेलं आहे. पण कर्त्याची जिथे क्रिया पडणार आहे ते जीवाचं कर्म असणार आहे. या दृष्टीतून पाहिलं तर प्रति समय या जीवाचा कुठला ना कुठला भाव होतोच आहे आणि ते भाव त्याचं कर्मच आहे. या दृष्टीतून पाहिलं तर जसं संसारी जीव कर्मांनी सहित आहे, म्हणजे कर्म करतो आहे, त्याप्रमाणे सिद्ध पर्यायी मध्ये गेल्यानंतर देखील त्यांचा जो परिणाम होणार आहे, सिद्ध जीवांचा जो प्रतिसमय होणारा शुद्ध परिणाम आहे, हे त्या सिद्ध जीवांचं कर्म आहे. सिद्धांचं कर्म हे म्हटलं की आम्हाला ती कन्सेप्ट पटत नाही. पण लक्षात घ्या कर्म म्हणजे काय, की जो परिणाम प्रतिसमय होतो आहे ते कर्म आहे. मग सिद्धांना परिणाम आहे की नाही आहे, तर सिद्धांनाही परिणाम आहे आणि म्हणून त्या परिणामांचा ते कर्ता आहे. तो परिणाम त्यांचा शुद्ध पर्याय रूपाचा आहे आणि संसारी जीवांचा परिणाम जो आहे हा अशुद्ध रूपाचा आहे. अशुद्ध परिणाम जीवानी केला की त्याला द्रव्य कर्माचा बंध होणार आहे, म्हणून त्याला ही कर्म ही संज्ञा दिली. किंवा जो अशुद्ध परिणाम झाला हा जीवाचाच विभाव परिणाम आहे, म्हणून त्या परिणामाला भाव कर्म असं म्हटलेलं आहे. तर अशा तऱ्हेने ही कर्माची व्यवस्था आम्हाला बघायची आहे. आणि या दृष्टीतून जर आम्ही बघितलं की प्रतिसमय असणारा जीवाचा शुद्धही जीवाचा परिणाम त्याचं कर्म आहे, या दृष्टिकोनातून आम्हाला सिद्ध पर्यायी मध्ये सुद्धा कर्मचेतना म्हणावी लागते. अपेक्षा समजून घ्या. कर्मचेतना याचा अर्थ या ठिकाणी पराचं कर्तृत्व घेण्याचा भाव नाही, तर त्याचा जो पर्याय होतात आहे त्या पर्यायीचा कर्ता तो जीव आहे. ह्या दृष्टीतून ते त्याचं कर्म आहे
आणि म्हणून ती कर्मचेतना त्यांच्या जीवनात आहे. आता या ठिकाणी आपण कर्माची व्याप्ती पाहू. रे आत्मन, तुझ्या चैतन्य स्वरूपाशी तन्मय होऊन आत्म्यात निर्मल गुण उत्पन्न होईल तर तेच त्याचं कर्म आहे. काय सांगितलं की हा जेव्हा चैतन्य स्वभावाशी तन्मय होईल आणि निर्मल गुण पर्याय जर त्याची उत्पन्न होईल तर ते त्याचं कर्म आहे. म्हणजे निर्मल पर्याय उत्पन्न होणं हे देखील जीवाचं कर्म आहे. कर्मशक्ती म्हणताना जड कर्माची इथे गोष्ट नाही, तर स्वयं आपल्या सम्यक दर्शनादी कर्मरूप होणे ही आत्म्याची कर्मशक्ती आहे. तोच आत्मा सम्यक दर्शन रूप परिणमला. काय परिणमला तर सम्यक दर्शन पर्याय रूप परिणमला, म्हणून ते त्याचं त्या समयातलं कर्म आहे. व्याकरणात 6 विभक्ती व 1 संबंध शक्ती अशा 7 विभक्ती आहे. या 7 शक्तीद्वारा आत्म्याचे एकत्व विभक्त स्वरूप दर्शविले आहे. जी आत्म्याला परापासून विभक्त करते तिला विभक्ती म्हणतात. विभक्ती आम्ही लावतो की कोणती विभक्ती आहे, प्रथमा आहे की द्वितीय आहे, आम्ही सगळं लावतो. पण विभक्तीचा अर्थ काय? जी दुसऱ्यापासून आम्हाला पृथक करते, परापासून जी वेगळी करते तिला विभक्ती म्हणतात. संबंध शक्तीत पराशी संबंध न दाखविता स्वतःमध्येच स्वस्वामी संबंध सांगितलेला आहे. षटकारकामध्ये षष्टीकारक लावल्या नाही गेलं, परंतु जर आम्हाला दाखवायचाच असेल हा संबंध तर माझा माझ्या आत्मपरिणामांशी संबंध आहे, पराशी माझा संबंध नाही. प्राप्त होणारा भाव, प्रगट होणारा भाव हे आत्म्याचं कर्म आहे. त्या कर्मरूप आत्मा स्वयं होतो ही त्याची कर्मशक्ती आहे. 6 कारक वास्तविक प्रत्येक समयात एकदम आहे. 6 कारक अभेद रूपाने पाहिलं तर एका समयात आहे. जी काही पर्याय उत्पन्न झालेली आहे तिचा कर्ता तिथेच आहे, करण तेच आहे, संप्रदान अपादान अधिकरण सगळं तेच आहे. वर्णनामध्ये क्रम आहे, पण आमच्या वाणीची असमर्थता आहे. आम्ही युगपत सगळ्यांचं कथन करू शकत नाही आणि म्हणून कथनामध्ये एकानंतर एक क्रम येणार आहे. आत्मा आपल्या शक्तीने प्रत्येक समयात त्यानुसार होतो ही त्याची शक्ती आहे. आपले कर्म आपल्यापासून भिन्न नाही. आत्मा स्वयं तन्मय होऊन कर्मरूप होतो ही त्याची कर्मशक्ती आहे. त्या समयात तो त्या पर्यायीशी तन्मय झालेला आहे आणि ही जी त्याची पर्याय आहे हेच त्याचं त्या समयातलं कर्म आहे. आता कर्माचं विश्लेषण करताना आम्ही जे कर्म पाहतो ते 4 प्रकारचं पाहायचं. एक जडरूप ज्ञानावर्णादी द्रव्य कर्म, की जीवानी परिणाम केला त्याच वेळेला जी कर्माण वर्गण आहे ती कर्मरूप परिणत झाली, म्हणजे हे ज्ञानावर्णादी रूपाने परिणत होणार द्रव्य कर्म. दुसरं रागद्वेष मोहादी विकार रूप भाव कर्म, त्या समयात आत्मा या भावांनी परिणत झालेला आहे हे त्याचं कर्म म्हणजे भाव कर्म. तिसरं सम्यक दर्शनाधिक निर्मल पर्याय रूप कर्म, त्याच्यामध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, एक देश शुद्धता झाली, हे त्याचं त्या समयातलं एक देश शुद्ध असं निर्मल पर्याय रूप कर्म. आणि चौथं आत्म्याच्या त्रिकाल स्वभाव रूप कर्म शक्ती, जी आत्ता आम्ही पाहिली की जी प्रत्येक जीवात आहे. सिद्धांमध्ये देखील प्रतिसमय ज्या काही त्याच्या पर्यायी होतात आहे ही त्याच्या पर्यायी म्हणजे त्याचं कर्मशक्ती आहे. यात पहिल्यामध्ये तर द्रव्य कर्म पर आहे, कारण ते पौद्गलिक आहे, ती कर्माण वर्गणा आहे आणि ती कर्मरूप झालेली आहे. त्याचा आणि जीव यांचा तर अत्यंत अभाव आहे आणि म्हणून ते जीवाचं कर्म या अपेक्षेने म्हटल्या जात नाही, पण ते जीवाचं कर्म या व्यवहार नयाने म्हटल्या जाणार आहे.
दुसरं, रागद्वेषादी भाव कर्म याचे उपादान कारण आत्मा असला तरी ते भाव जीवाचा विभाव आहे आणि म्हणून ते हेय आहे आणि तो भाव एक समयवरती पर्यायीच आहे. आता पहिल्यांदा द्रव्यकर्माचा निकाल लावला. आता भावकर्माने आपला मुद्दा उपस्थित केला. मी तर तुझ्यातच उत्पन्न होतो. रागद्वेषादी तर आत्म्याच्याच उपादानगत योग्यतेने होतात. हे तरी तुझं कर्म आहे की नाही, याचं उत्तर देताना सांगितलं, हे जरी आत्म्यात उत्पन्न होत असलं तरीही ते जीवाचं विभाव आहे, हे आहे. तो भाव एक समयवरती पर्यायीत आहे. वास्तविकतः निश्चय नयाने जर बघितलं तर शुद्ध जी पर्याय आहे तेच त्याचं कर्म आहे. म्हणून ही अशुद्ध पर्याय जीवाचं कर्म नाही, भाव कर्म जीवाचं नाही. तिसरं, सम्यक दर्शनाधिक निर्मल पर्याय ही तर शुद्ध पर्याय आहे. ही जीवाचं कर्म आहे की नाही, तर याही ठिकाणी सांगितलं की ही निर्मल पर्याय आहे. पण पर्यायीचं अस्तित्व क्षणिक आहे, एक समयवरती आहे आणि म्हणून त्रिकाली आत्म्यामध्ये याचंही अस्तित्व आम्हाला मान्य करता येत नाही. म्हणून त्यालाही या ठिकाणी सांगितलं, हे देखील माझा स्वभाव नाही. आणि स्वभाव कर्मशक्ती ही त्रिकाली आहे, की प्रति समय स्वभाव रूप कर्म त्या ठिकाणी होत आहे. हे त्याचं कर्म आहे आणि ही मात्र कर्मशक्ती, हा त्रिकालीपणा हा जीवाचा स्वभाव आहे. आणि या स्वभावाकडे लक्ष केंद्रित केले तर प्रति समय शुद्धता रूप असणे हेच आत्म्याचे कर्म आहे. निर्मल पर्यायीत मात्र अशी शक्ती नाही. निर्मल पर्यायीचा मुद्दा थोडा आम्हाला असं वाटतं की हा पटत नाही. मग परत त्याच्यावर विश्लेषण, की निर्मल पर्याय अशी शक्ती, याच्यात अशी शक्ती नाही की जी निर्मल पर्यायीला उत्पन्न करेल. म्हणजे मागची पर्याय समजा सम्यक दर्शनाची निर्मल पर्याय आहे, पुढच्या समयातही निर्मल पर्याय सम्यक दर्शनाची पर्यायच होणार आहे. पण पहिल्या निर्मल पर्यायीत दुसऱ्या निर्मल पर्यायीला उत्पन्न करण्याचं सामर्थ्य नाही. लक्षात घ्या, पर्यायीतून पर्यायीची उत्पत्ती होत नाही. ती पर्याय पूर्णतः नष्ट झालेली आहे आणि दुसरी पर्याय उत्पन्न झालेली आहे. म्हणजे पर्याय संपूर्णतः नष्ट होऊन नवीन पर्याय उत्पन्न झाली. म्हणजे पर्यायीतून पर्यायीची उत्पत्ती नाही. म्हणून निर्मल पर्यायीत अशी शक्ती नाही की जी नवीन निर्मल पर्यायीला उत्पन्न करेल. कार्यकारण भाव सांगताना आम्ही म्हणतो की पूर्व पर्याय ही कारण रूप आहे आणि नंतरची पर्याय ही कार्यरूप आहे. जसं अनिवृत्तीकरणाचा अंतिम समय हा कारणाचा समय आहे आणि सम्यक दर्शनाची प्राप्ती ही कार्य घडलेलं आहे, कार्य पर्याय आहे. असं जरी त्या ठिकाणी म्हणताना म्हणत असलो तरी देखील हे उपचरित कथन आहे. कारण ती पर्याय जर नष्ट झालेली आहे तर ती नवीन पर्यायीला उत्पन्न करण्याला समर्थ नाही. म्हणून त्यातून काही नवीन निष्पन्न होणार नाही. वास्तविकतः निश्चय कसा आहे आणि कसं बघायचं आहे, बोलतो कसं हे थोडं गौण करा, पण आम्हाला अंतरंगामध्ये काय नेमकं ग्रहण करायचं आहे ते प्रधानतेने पहा. तर त्यामध्ये वास्तविकतः पूर्व पर्यायात असलेले अखंड द्रव्यच दुसऱ्या समयात अखंडपणे दुसऱ्या पर्याय रूपाने परिणमले आहे. वस्तुस्थिती ही आहे की ते द्रव्य जे पूर्व समयात होतं ते आता अखंड रूप द्रव्यच पुढच्या समयामध्ये दुसरी पर्याय धारण करून परिणमित झालेलं आहे. म्हणजे आणि हेच दुसऱ्या समयातील कर्म आहे. द्रव्य स्वयं प्रति समय निर्मल पर्याय रूपाने अभेद रूपाने
परिणमित होतं, हीच त्याची कर्मशक्ती आहे. म्हणजे पर्यायी राग होत असतानाही त्या रागाला तो स्वतःच कर्म मानत नाही. जेव्हा दृष्टी समीचीन झालेली आहे, अंतस्तत्व निज आत्मप्रभूच त्याला साक्षात्कार झालेला आहे, अनुभूती आलेली आहे, प्रतीती आलेली आहे, त्यावेळेला त्याची दृष्टी निर्मल झालेली आहे. वस्तुतत्वाचं त्यांनी यथाचित समीचीन अवलोकन केलेलं आहे आणि स्वतःच कर्म कोणतं यावर त्याची जिज्ञासा जी होती त्याची पण शांती झालेली आहे आणि तो हे समजतो आहे किंवा त्याच्या अभिप्रायामध्ये हे दृढतेने आहे की रागद्वेष करणं हे माझं कर्म असू शकत नाही. मी तर न्यायक स्वभावी आत्मा आहे आणि मी सदैव न्यायक रूपाने परिणत होतो आणि हेच माझं कर्म आहे. म्हणून तो रागाला स्वतःच कर्म मानत नाही, उलट रागाला जाणणारी जी शुद्ध ज्ञान पर्याय आहे त्याला तो कर्मरूपाने स्वीकार करतो. म्हणून त्याला राग असद्भूत झाला व त्याला जाणणारी ज्ञान पर्याय ही सद्भूत झाली आणि अशा स्वतःच्या निर्मल पर्यायरूप कर्माची जाणीव व्हावी सगळ्यांना या मंगल कामनेसह ओम ह्रीम कर्म शक्ती स्वरूपोहम. या ठिकाणी कर्मशक्ती म्हणत असताना शुद्ध पर्याय रूपाने परिणम होण्याची जीवाची शक्ती ही इथे अभिप्रेत आहे. तर अशा तऱ्हेने आपण ह्या शक्ती बघितल्या. उद्याला पुढची शक्ती आपण बघणार आहोत. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवज्झायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.